मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024. बॉय इरेज्ड ही इंग्लिश मूवी पाहिली. LGBT वर आहे थोडासा आणि सोशल फॅमिली प्रॉब्लेम, सोसायटीचंच म्हणजे एक्सेप्ट न करणं वगैरे. तर एक ख्रिश्चन फॅमिली, वडील मोठे बिझनेसमॅन असतात पण ते ॲट द सेम टाइम ते चर्चमध्ये फादर पण असतात. फादर नसतात पण प्रीच करत असतात अधनमधनं. आणि जेव्हा त्यांना कळतं की आपला मुलगा होमोसेक्शुअल आहे किंवा गे आहे, तर तिथे एक अशी संस्था असते की जी तुम्हाला म्हणजे तुम्ही जे केलंय ते पाप केलंय, पण पाप केलंय म्हणजे काही त्याला माफी नाही असं नाही. देव सर्वांनाच माफ करतो. तुम्ही प्रयत्न करत राहा, आम्ही सांगू तसं वागा, आपल्या चुका कबूल करा आणि मग त्याच्यातनं तुम्ही ठीक व्हाल किंवा तुम्हाला कळेल की आपली चूक काय आहे आणि मग परत तुम्ही तुमची नॉर्मल लाईफ जगू शकाल, असं त्या लोकांचा मोटो असतो की आम्ही इथे सगळ्यांना ठीक करून पाठवतो म्हणून. आणि तिथे मग ते टाकतात त्याला. तर तिथल्या जवळच्या जागी मुलगा मग तो रूम घेऊन राहतो. त्या मुलाला ठेवतात. आई थोडे दिवस तिथे हॉटेलमध्ये राहते. तिथे तुम्हाला काहीच अलाउड नसतं, तुमचं मोबाईल, पर्सनल थिंग्स काही नाही आणि सगळं ते चेक करणार तुम्ही वहीत काय लिहिलं काय नाही लिहिलं. म्हणजे थोडक्यात एक प्रकारची हॅरेसमेंटच असते देवाच्या नावाखाली. जबरदस्ती तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टी करायला लावणं, असं तिकडे असतं. तर थोडासा बॅकग्राऊंड ह्याचा असा दाखवलेला आहे की कॉलेजमध्ये वगैरे असताना हॉस्टेलमध्ये त्याला जाणवतं की आपल्याला आवडतात ते मुलींपेक्षा मुलंच, कारण मुलगी पण एकदा जेव्हा त्याच्याबरोबर कारमध्ये असते तर तो तिला म्हणजे किस फक्त करतो, पण ती पुढे जायचा प्रयत्न करते तर तो तिला मनाई करतो. नंतर मग हॉस्टेलच्या रूममध्ये पण त्याचे संबंध असतात मुलांबरोबर. एक मुलगा जबरदस्ती पण करतो त्याच्यावर. म्हणजे थोडक्यात म्हणजे हे अशा प्रकारचं झालेलं असतं त्याच्याकडनं. पण जो जबरदस्ती करणारा मुलगा असतो त्याच्यावर याला संबंध ठेवायचे नसतात आणि तो सांगे सर्वांना म्हणून तो घरी फोन करतो की तुमचा मुलगा असा असा आहे वगैरे. आणि मग तेव्हा त्याच्या वडिलांना कळतं आणि मग ते त्या काउन्सिलरला बोलवून आणि त्याला तिथे टाकलेलं असतं. पण मग जेव्हा एकूण तो सगळं बघतो तिथलं, त्याचं मन काही तिथे रमत नाही. तो आईला एकदा दोनदा म्हणतो मला काही तिथे ठीक वाटत नाही वगैरे. आणि मग एकदा तर असं होतं आणि प्रत्येकाने आपण काय केलं, काय आपलं चुकलं ते सगळ्यांच्या समोर सांगायचं, काही लपवून ठेवायचं नाही. आणि त्यांना जरी वाटलं तर आपण खरं सांगत असलो तरी ते म्हणतात नाही नाही तुम्ही हे लपवलं, तुम्ही ते लपवलं, तुम्ही असं करा तसं करा. म्हणजे जबरदस्ती खूप असते त्या लोकांची आणि वॉच असतो सारखा त्यांच्यावर. तर असाच एक मुलगा त्याच्यावरही जबरदस्ती करतो. तो म्हणतो नाही मी केलं, बस तरी तो आपला ऍक्सेप्ट करतो. मग त्याला जबरदस्ती पनिशमेंट देतात, सगळे मारतात, त्याला बॉक्समध्ये बंद करून ठेवण्यात येतात. आणि मग नंतर कळतं की त्यांनी सुसाईड केलंय. आणि हे कधी कळतं की मग ह्याला हे काहीच पटत नाही आणि त्याच्यावर जेव्हा हे वाचून दाखवायची वेळ येते वगैरे, मग तो भडकतो. तो म्हणतो तुम्ही का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये, मला नाही राहायचं इथे. आणि तो सरळ चालायला लागतो आणि बाथरूम मध्ये येऊन तो म्हणजे ऑफिसमधून आपले सगळे हे उचलतो गोष्टी आणि फोन करतो आईला की मला इथून घेऊन जा. आणि म्हणजे बाहेर येतो. बाहेर यायला हे करता त्या मुलांनी मदत केलेली असते त्याला की त्याला जायचं ना जाऊ द्या म्हणून. बाकीचे लोक बघतच असतात, त्याच्यामुळे ते लोक संस्थेवाले लोक जास्त अपोज नाही करू शकत. आणि त्याची आई येते लगेच आणि त्याला घेऊन जाते. आणि आई त्याला म्हणते की चुकलं माझं, दरवेळेस मी वडिलांच्या मध्ये हो करत होती, फार हे नको म्हणून, मला काही हे पटलं नव्हतं, पण आता मी पहिल्यांदा फॉर अ चेंज मी त्यांच्या अगेन्स्ट जाणार आहे. अगेन्स्ट म्हणजे जे बरोबर आहे ते तुझं बरोबरच आहे सगळं. आणि मग ती त्याला घरी घेऊन येते. मग वडिलांशी आणि तो मग बराच त्यांनी लेख लिहिलेला असतो, आर्टिकल्स लिहिलेले असतात आणि टाइम्स ऑफ इंडियानी ते पब्लिश करायचं मान्य केलं असतं. तो वडिलांच्या कानावर घालतो की तुम्हाला निदान माहीत असावं की हे मी पब्लिश करणार आहे, तुम्ही एकदा नजर टाका त्याच्यावर.
की त्या संस्थेमध्ये काय चालतं किंवा LGBT वर माझे काय विचार आहेत किंवा काय जे काही मी लिहिलंय ते. वडिलांना काही ते पटत नसतं. वडील म्हणे मला वाटलं होतं की माझा मुलगा हे सगळी माझी प्रॉपर्टी सांभाळेल हे ते. मला आता वाईट वाटते की मला ग्रँड चिल्ड्रन होणार नाहीत वगैरे वगैरे. पण ठीक आहे, मी प्रयत्न करीन चेंज व्हायचा वगैरे. पण तू तर म्हणतोयस तुझ्यामध्ये काही बदल होणार नाही, मी आहे तसाच राहणार आहे आणि आहे. तर आणि तिथे काहीही माझ्यात बदल होणार नाहीये. तर ठीक आहे. आणि मग तो तिथून जातो आणि तो म्हणतो तुम्हाला पहा, वाचून बघायचं असेल तर आणि यायचं असेल तर माझ्याबरोबर. आता मी म्हणजे चाललो. मग तो आणि त्याची आई निघून जातात. पण मग असं वडील त्याचे चर्चमध्ये बोलताना असं टॉन्ट टाईप बोलतात, की बरेच लोक चर्चमध्ये असे येतात की त्यांना खरं तर चर्चमध्ये यायचं नसतं, पण ते आपलं उगीच दाखवायला आपलं कधीतरी येतात वगैरे. त्यांना कळतं, पण ते लोक काही फार मनावर घेत नाही. वडिलांनाही नंतर आपली स्वतःची चूक म्हणजे कळते की LGBT होणं म्हणजे काही हे नाही, देवानीच शेवटी हे केलेलं आहे आणि मग ते ऍक्सेप्ट करतात. अशी ही ट्रू स्टोरी वर आधारित गोष्ट आहे. ओव्हरऑल छान आहे मूवी, एकदा बघायला हरकत नाही.